नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज लवकर आले, पाणी भरायचं होतं. 2 दिवस झालं पाणीच नाही. सकाळी पण पाणी नव्हतं, रात्री पण पाणी नाही. काल दुपारी पाणी गेलं नाही. आज म्हणून जाऊन ते कामात थोडीशी सुट्टी टाकलेली बरे. पहिलं घरी जाऊन पाणी भरणं लई गरजेचं. त्या उन्हाळ्यामुळे नाही पाण्याचं लई प्रॉब्लेम येतो. काय झालं काय माहिती, पाणीच येत नाही. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा, काही लोकांना कोणाला काय कमेंट करावं, कोणाला काही बोलावं. शिकले सवरलेले लोक, आमच्यासारखे तर नाही, पण अशा लोकांना सुद्धा अक्कल कमी आहे. तुम्ही शिकलेले असले म्हणून लय त्याच्यात नाही, तर तुम्ही लय भारी नाहीत. बोलण्याची पण अक्कल पाहिजे. मी शिकलेला आहे लय, माझ्यासारखं शिक्षण कोणाचंच झालं नाही, पण तेवढी बोलण्याची अक्कल आहे का? कोणाला काय बोलावं ते कळतं का? कोणाला ना विचार करूनच बोलायचं कधी. आपण एखाद्या अनोळखी स्त्रीला बोलायचं म्हणलं ना, तर विचार करूनच बोलायचं. जास्त पैसा असेल आणि पावर असेल, पावरने नाही चालायचं कधी. मुद्दा धरून बोलायचं कधी पण. अरे आपण कोणाला वाईट बोलताना आपल्या तोंडातून वाईट शब्द येत आणि समोरच्याला काय वाटेल ह्याचा तरी विचार करायचा ना. समोरच्या व्यक्तीला खराब वाटेल का? आपण काय बोलतो पण कशाबद्दल बोलतो, आपला काय अधिकार आहे? अरे वावटांनो, तुमचे हे कमेंटमुळं कितीतरी घरांचे लोकांचे घरं तुटले, तर खाऊ द्या ना. त्यांच्या कष्टाने कमवतात, खात्यात खाऊ द्या ना. सोशल मीडिया वाचणार तर कुठं असतं, तुमचं काय जाणार आहे त्याच्यामध्ये? मला सांगा, काय जाणार आहे तुमचं? का म्हणून सोशल मीडियावरती काम करतो, सोशल मीडियावरती काय व्हिडिओ बनवतो म्हणून तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना त्याच्यामध्ये? बघू नका ना व्हिडिओ. तुम्ही नाही आवडत ना ते व्हिडिओ, बघू नका तुम्ही. ब्लॉक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार नाही. तुम्ही मला सांगा की माझ्या सगळ्या कुटुंबाला माहीत नाही मी व्हिडिओ बनवते म्हणून? माझ्या मुलाला माहिती, नवऱ्याला माहिती, आणि तेच माझे व्हिडिओ पोस्ट करतात. तुम्हाला सांगू, हा जर व्हिडिओ बनवला ना, तुम्ही डबल 2दा-3दा ऐकते की जेणेकरून आपल्या तोंडातून कोणाला चुकीचा शब्द निघलाय का, की आपल्या घरातल्याबद्दल काय चुकीचा शब्द निघलाय, ऐकते आणि नंतर पोस्ट करते. दुसऱ्यांसारखं नाही म्हणत की नको आपल्या तोंडातून कोणाला वाईट शब्द निघायला नको म्हणून. तुम्ही काही पण बोलता न विचार करता. ना तुम्ही माझ्या शेजारी राहत, ना तुमची माझी ओळख. काही बोलायचं, मनाला वाटेल ते बोलायचं, पण लक्षात ठेवा, दुसऱ्यासाठी खड्डा खुंटतो ना, कधी ना कधी आपली उद्या उडी मारायला. माझ्या कुटुंबातले लोक मला काय म्हणत नाहीत की तू काय व्हिडिओ बनवते, कशाबद्दल सोशल मीडियावर काम करते, ते म्हणत नाहीत. त्यांचं काही म्हणणं नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही मला. नाही, तुझं ओरिजिनल चॅनल आहे, तू पण काम करतोस ना. तुझा फोटो समोर आले, तू म्हणजे विचार करून बोलायचं. कोणाची तरी बायको असेल, कोणाची आई असेल, कोणाची बहीण असेल, मग आपण हा शब्द का टाकायचा याचा विचार करायचा कधी पण. काहीतरी भावपणे बोलून उपयोग नाही त्याच्यामध्ये. जे मनाला वाटेल ते बोलायचं आहे ना. काय माझे व्हिडिओ साधे असतात ते एकदम. परत काय म्हणतो, एकदम साधे व्हिडिओ असते, त्या माझे व्हिडिओ बघू वाटत नाही. अरे मी पहिल्यापासूनच साधी आहे, आणि जशा माझ्या घरातल्याला जसे व्हिडिओ आवडतात ना, तसेच बनवणार ना मी. तू कोण सांगणार मला? मी गप आहे तर गप आहे. जास्त डोक्यात जायचं काम करू नको तू. मी शांत आहे तर शांत आहे ना. तुझं नाव घेतलं मी तुझा फोटो समोर लावला मी. तर का तू माझं सांगायचं काम आहे मला की ताई, तुमचे व्हिडिओ हे की हा व्हिडिओ तुम्हाला शोभा देत नाही आहे, की ह्या व्हिडिओमध्ये कुठंतरी तुम्ही रॉंग बोललात, की कोणाला शिवी दिली, की कोणाला काही म्हणलात,
की लई म्हणजे लई न्यायाने रीतीने चालतो ना, तो व्हिडिओ मला पाठव ना तो व्हिडिओ लगेच डिलीट मारते. शब्द देते मी तुला, लगेच डिलीट मारेन. हा, पण तो बघणार, ऐकणार नाही की कुठं चुकीचं आहे का माझा व्हिडिओ, तर डिलीट मारून टाकणार मी. असेल मला कोणीतरी सांगितलं होतं, बरोबर सांगितलं होतं म्हणून. अशा परत कोणालाच, मलाच नाही, कोणालाच नको कमेंट करत जाऊ ते. तुला नाही माहिती. कमेंटमुळे एखाद दिवशी लय भारी पडेल तुला. काहीतरी बोलायचं, कोणाला काही म्हणायचं, कोणाच्या इज्जतीला त्यांच्या उडवायची. कोणी अधिकार दिलाय आपल्याला? अजून नवरा कधी बोलला नाही मला, आणि तू सांगतो मला. नवऱ्याने कधी विचारलं नाही मला. आणि तू शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस मला.